चला मुलांनो, आज आपण ससा आणि डोंगर ही एक सुंदर गोष्ट पाहूया. चला तर आता आपण गोष्टीला सुरुवात करूया. अशी माहिती सगळ्यांना ससे कसे असतात, पांढरे शुभ्र, छोटे छोटे, लुसलुशीत आणि छोटीशी पूट आणि दोन मोठे लांब कान असणारा असतो ससा. आणि ससाला डोंगरावर उड्या मारायला खूप आवडतात. अशीच एक आज आपण गोष्ट पाहणार आहोत. एका जंगलात खूप ससे होते. एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा. तो त्याच्या मित्रांसोबत खूप खूप खेळायचा. जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता. ससाने मी डोंगराकडे पाहायचा. त्याच्या मनात विचार यायचा, मी हा उंच डोंगर चढू शकेल का? एक दिवस सशाने डोंगर चढायचे ठरवले. त्याने डोंगर चढायला सुरुवात केली. बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला. त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचे ठरवले. आता त्याला खूप तहान लागली होती. त्याला पाण्याचा खळखळ आवाज आला. तो आवाजाच्या दिशेने गेला. त्याला एक झरा दिसला. त्याने भरपूर पाणी प्याले. आता सांगा बरे, पुढे सशाने काय बरे केले असेल? शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला. त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले. आत्ता पण गोष्ट पाहिली, या गोष्टीवरून काय बोध शिकता येईल बरं आपल्याला? बोध, मनात इच्छा असली तर आपण कितीही कठीण काम करू शकतो.